नागपूरच्या ऐतिहासिक महाल परिसरातील कोठी रोड येथे मध्यरात्री गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। परिसरात स्वतःचे वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन गटातील अंतर्गत वादातून हा गोळीबार करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास घडली। सौरभ नावाच्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तो कोठी रोड परिसरात असताना 3 वेगवेगळ्या दुचाकींवरून 6 जण तिथे पोहोचले। या टोळीतील मुख्य आरोपी रवी मोहतो आणि गंगा काकडे यांनी परिसरात दहशत माजवण्यासाठी दोनदा थेट हवेत फायरिंग केली। गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अंमली पदार्थांची विक्री करणे आणि ते जवळ बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। अंमली पदार्थांच्या व्यवसायातील वर्चस्व आणि अंतर्गत वादातून हा गोळीबाराचा प्रकार घडल्याचे तपासात समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। या संपूर्ण घटनेसंदर्भात आणि पोलिसांच्या पुढील भूमिकेविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याद्वारे देण्यात आली आहे। याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्याच्या सौरभ त्याच्या तक्रारीवरून आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करतोय। त्याच्या अनुषंगाने 11:30-12च्या दरम्यान कोठी रोड इथे एक फायरिंगची घटना घडली। त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे प्रज्वल काकडे आणि रवी मोहतो यांचा पूर्वीचा वाद या ठिकाणी आहे। काही ठिकाणी ते सोबतच काही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो। प्राथमिक तपास हा पूर्वीचा वाद आणि मुलीवरूनचा वाद हा एक प्राथमिक निष्पन्न होते। त्या ठिकाणी 3 गाड्यावरून 6 लोक त्या ठिकाणी आल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरनं दिसत आहे। त्याच्यापैकी 2 जण हे आयडेंटिफाय झालेले, इतर 4 शोध घेत आहोत। तसेच त्या ठिकाणी काही आमच्या माहितीवरून काही युवक पण आम्ही ताब्यात घेतला आहे। त्यांच्याकडे सुद्धा सध्या त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। याच्यामध्ये जे फिर्यादी आणि आरोपी आहेत हे पूर्वीचे सोबतचेच गुन्हेगार आहेत। त्यांच्यावरती काही ठिकाणी एकत्र गुन्हे दाखल पण आपल्याकडे आहेत। त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई पण झालेली आहे। हा अंतर्गत वाद कशावरून झाला, त्याचं काय कारण आहे हे कारण अद्याप निष्पन्न झालेलं नाहीये, परंतु तपासात काही गोष्टी उघडकीस येत आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठी रोड महाल येथे रात्री 11:30च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी सौरभ यांच्या तक्रारीवरून रवी मोहतो आणि गंगा काकडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली असून त्यांच्यावर ड्रग्सशी संबंधित गुन्हे आहेत। अंतर्गत वाद आणि वर्चस्व दाखवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे। कोतवाली पोलिसांचं पथक आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल। परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे मध्यरात्री गोळीबार करून दहशत पसरवण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून फरार आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे। क्षितिजा देशमुख, lokmat.com, नागपूर।